पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आता 14 दिवस पूर्ण झालेत। या 14 दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानवर असे 14 पलटवार केलेत ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरड मोडलंय। 14 दिवसांमध्ये हे 14 वार करून भारताने कमजोर पाकिस्तानला अजूनच कमजोर केलंय। भारताने या 14 दिवसांमध्ये पाकचं कसं कंबरड मोडलंय आणि त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान आर्थिक कोंडीत सापडलेला आहे। बघूया त्याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। 14 दिवसात पाकिस्तानवर 14 पलटवार। चौदा दिवसात भारताने पाकचं मोडलं कंबरड। 14 दिवसात भारताचे पाकिस्तान विरोधात 14 स्ट्राईक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकला जशास तसं उत्तर देण्याची संतापाची भावना सर्व भारतीयांमध्ये आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 14 दिवस पूर्ण झाले, मात्र भारत सरकारने पाकिस्तानला 14 दिवसांमध्ये 14 असे पलटवार केलेत की यामुळे पाकचं कंबरड मोडलंय। भारताने केलेल्या कायदेशीर स्ट्राईकमुळे पाकिस्तानची आतापासूनच त्रेधा तिरपीट उडायला सुरुवात झाली आहे। भारताच्या स्ट्राईकची पाकिस्तानला आतापासूनच झळ बसायला लागली आहे। भारताच्या मुसद्देगिरीमुळे आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची अधिकच आर्थिक कोंडी झाली आहे। भारताने थेट इशारा दिल्यानं पाकिस्तानची तंतरली आहे, त्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे। या 14 दिवसांमध्ये भारताने केलेल्या 14 कारवायांमुळे पाकची पाचावर धारण बसली आहे। पहिला दिवस सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला। दिवस दुसरा अटारी वाघा बॉर्डर बंद करण्यात आली। दिवस तिसरा युद्धबंदीचं उल्लंघन केल्यानंतर पाकड्यांना जशास तसं उत्तर देण्यात आलं। दिवस चौथा दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली। दिवस पाचवा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली। दिवस सहावा भारताची एअर स्पेस पाक विमानांसाठी बंद करण्यात आली। दिवस सातवा आयात बंदी करण्यात आली, तसंच बंदरांवर पाकिस्तानच्या जहाजांना नो एंट्री करण्यात आली। दिवस आठवा पाकिस्तानी व्हिसा रद्द करण्यात आला। दिवस नववा पाकिस्तानी नागरिकांचा मेडिकल व्हिसा रद्द करण्यात आला। दिवस 10वा पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आलं। दिवस 11वा पाकिस्तानी दूतावासावर कारवाई करण्यात आली। दिवस 12वा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक करण्यात आला। दिवस 13वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकच्या कर्जाचा आढावा घेण्यास सांगितलं। दिवस 14वा चिनाब नदीचं पाणी रोखण्यात आलं। पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त फास आवळण्याचं काम भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्राईकने केलेलं आहे। कधी डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून, कधी ट्रेड स्ट्राईकच्या माध्यमातून, तर कधी डिप्लोमॅटिक स्ट्राईकच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर जबरदस्त दबाव निर्माण केलेला आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानची दुखती नस ही पकडून त्याला आर्थिक कोंडी करण्यासाठी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव निर्माण करून त्याला वाळीत टाकण्यासाठी सुद्धा भारताने जबरदस्त कारवाई केलेली आहे। भारताने कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची चहूबाजूनी कोंडी झाली आहे, त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानचा पाय पुरता खोलात गेला। 14 दिवसांमधील या 14 कारवायांमुळे पाकिस्तानचं कंबरड मोडलंय, त्यामुळे पाकिस्तानने आता चीन, अमेरिकेनंतर तुर्कीकडेही याचना करायला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।